मंडळी, आज मी बनवते लसूण भडंगची रेसिपी। मंडळी, भडंग बनवण्याची पद्धती आणि भडंगचे प्रकार हे खूप सारे आहेत आणि मार्केटमध्ये जे भडंग मिळतं त्याला टेस्ट येण्यासाठी आणि कलर येण्यासाठी आर्टिफिशियल कलरचा वगैरे यूज केला जातो। तर आज आपण अगदी घरगुती पद्धतीने आणि घरात असलेल्या साहित्याने आणि मसाल्याने एकदम कुरकुरीत आणि टेस्टी भडंग बनवणार आहोत। मंडळी, मी ज्या पद्धतीने भडंग बनवलेला आहे त्यामध्ये तुम्हाला बाहेरून असं स्पेशल भडंग मसाला वगैरे आणायची काही गरज नाहीये। आणि मंडळी, त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी या भडंग पासून भेळ कशी बनवायची ते पण मी सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही नक्की लास्ट पर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मंडळी, भडंग बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो मुरमुरा घेतलेला आहे। हा मीडियम साईजचा मुरमुरा आहे। ह्याच्यापेक्षा पण थोडासा मोठा आणि जाड मुरमुरा पण भेटत असतो। दोन्हीपैकी कुठलाही तुम्ही यूज करू शकता। तो जाड मुरमुरा मला भेटला नाही म्हणून हा मीडियम साईजचा मी मुरमुरा वापरतोय। हा पण टेस्टला एकदम भारी लागतो। मुरमुरा वापरायच्या आधी एकदा चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घ्या। तर मंडळी, आपण लसूण भडंग करत असल्यामुळे मी लसूण इथं जास्त वापरतोय। अर्ध्या वाटीपेक्षा थोडेसे जास्त घेतलेले आहेत। जर तुम्हाला लसूण जास्त आवडत असतील तर 1 वाटी पण घेऊ शकता। आता हा लसूण थोडासा जाडसर ठेचून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, एकदम बारीक पेस्ट नाही करून घ्यायची आहे। थोड्याशा लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये राहिल्या पाहिजेत। हे बघा मंडळी, अशा प्रकारे लसूण ठेचून घ्यायचा आहे। एकदम जाडसर असा ठेचून घेतलेले आहे। आता मसाला फोडणीसाठी इथं मी 1.5 वाटी तेल घेतलेले आहे आणि ते चांगलं गरम करून घेतलेले आहे। तेल चांगलं तापलं की यामध्ये मी सुका खोबरा तळून घेतोय। त्यासाठी मी इथं सुक्या खोबऱ्याचे लांब लांब काप करून घेतलेले आहे। आता हा खोबरा मी तांबूस कलर येईपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेतो तेलामध्ये। खोबरं तेलामध्ये तळत असताना अशा प्रकारे चमच्याने सतत हलवत राहा, म्हणजे खोबरा सगळीकडून चांगला तळला जातो आणि खोबऱ्याला एकसारखा असा कलर येतो। हे बघा मंडळी, अशा प्रकारे मी इथं तळून घेतो याला। आता 1 मिनिट झालेले आहे। खोबऱ्याला चांगला तांबूस असा कलर येतोय। अजून थोडासा गडद कलर आला की खोबरं काढून घेतो तेलामधून। हे बघा मंडळी, अशा प्रकारे जर तांबूस गडद कलर आला की आता तेलामधून खोबरं एका प्लेटमध्ये मी काढून घेतो। खोबरं तळून झालं की आता यामध्ये 1 वाटी ओला शेंगदाणा टाकून घेतो आणि ओला शेंगदाणा पण चांगला तांबूस कलर येईपर्यंत तळून घेतो। शेंगदाण्याला पण अशा प्रकारे चमच्याने सतत हलवत राहायचे, म्हणजे त्यामुळे शेंगदाणा सगळीकडून एकसारखा तळला जातो आणि कलर पण एकसारखा येतो। आता हे बघा मंडळी, शेंगदाणा चांगला तळून रेडी झालेले आहे। शेंगदाण्याला चांगला कलर पण आलेला आहे आणि आता शेंगदाण्याची वरची साल जी असते तडकायला चालू झालेली आहे। आता तळलेला शेंगदाणा हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता त्याच तेलामध्ये 1 वाटी फुटाण्याची डाळ टाकून घेतो आणि फुटाण्याची डाळ पण चांगलं तळून घेतो। हे बघा मंडळी, 1.5 ते 2 मिनिट झालेले आहे। फुटाण्याच्या डाळीला पण चांगला तांबूस असा कलर येतोय। फुटाण्याच्या डाळीला थोडासा तांबूस कलर आला की त्यामध्ये आता 1 चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे। जिऱ्याला चांगला तडकू द्यायचा आहे। जिरा चांगला तडकला की आता त्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे। आता यामध्ये मगाशी ठेचून घेतलेला लसूण टाकून घेतोय। लसणाला पण चांगलं तळून घेतो। आता यामध्ये मी थोडासा कढीपत्ता टाकून घेतो। कढीपत्ता पण चांगला तडकू द्यायचा आणि थोडंसं चमच्याने हलवून कढीपत्ता पण चांगला तळून घ्या, म्हणजे कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईल। आता मंडळी, गॅस एकदम मंद आचेवरती ठेवायचा आहे, किंवा जर जास्त तेल तापलेलं असेल तर बंद केलं तरी चालेल। आता यामध्ये 1 चमचा हळद टाकून घ्यायचं आहे। मंडळी, आता आपण सगळे पावडर मसाले टाकून घेणार आहोत, त्यामुळे जर आपण गॅस मोठा ठेवला तर मसाले सगळे करपतात आणि भडंगची टेस्ट चेंज होती। त्यामुळे एकतर गॅस बंद करा, नाहीतर एकदम मंद आचेवरती ठेवा। मंडळी, आता यामध्ये मी 2 चमचा भरून धने पावडर टाकून घेतो। मंडळी, आता मी यामध्ये 6 चमचे बॅडगी मिरचीची पावडर टाकून घेतो। या बॅडगी मिरचीच्या पावडरमुळे भडंगला एकदम लाल भडक असा कलर पण येतो आणि टेस्ट पण येते। तुम्हाला वाटल्यास थोडंसं यामध्ये कमी जास्त तुम्ही करू शकता। बाहेर मार्केटमध्ये जे भडंग मिळतं त्यामध्ये लाल कलर वगैरे यूज करतात, ते आर्टिफिशियल कलर्स असतात। तर आपण इथं कलर वगैरे काही यूज नाही करत आहे, त्यामुळे बॅडगी मिरचीची जी पावडर आहे तीच आपण थोडीशी जास्त वापरतोय, त्यामुळे भडंगला छान असा लाल कलर येईल। आता हा सगळा मसाला 1 अर्धा मिनिटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचा आहे चांगला।
आता यामध्ये 1.5 चमचा मीठ टाकून घेतोय। तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ थोडंसं कमी जास्त करू शकता। आता मी यामध्ये अर्धी वाटी पावडर केलेली साखर टाकून घेतोय। नॉर्मल आपण घरी जे वापरतो तीच साखर आहे, ती मिक्सरमधून बारीक करून घेतलेली। आता या मसाल्यामध्ये तळलेला शेंगदाणा आणि तळलेला खोबरा जो होता तो टाकून घेतोय। आता शेंगदाणा आणि खोबऱ्याला मसाल्याबरोबर चांगलं मिक्स करून घेतो। हे बघा मंडळी, मसाला सगळा अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले आणि चांगला मिक्स पण झालेला आहे मसाला। आता हा गरमागरम मसाला मुरमुऱ्यावरती टाकून घेतो। सुरुवातीला मसाला गरम असतो, त्यामुळे चमच्याने अशा प्रकारे हलवून घ्यायचे आणि मसाला मुरमुऱ्याला चांगला लावून घ्यायचा आहे। आता मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे। आता हाताने अशा प्रकारे चोळून मसाला मुरमुऱ्याला चांगला लावून घ्यायचा आहे। तर मंडळी, अशा प्रकारे आपला भडंग तयार होतोय। भडंगला एकदम लाल भडक असा, जसा मार्केटमध्ये भडंग मिळतो त्या प्रकारचा एकदम लाल असा कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही। हे बघा मंडळी, फायनली आपला भडंग रेडी झालेला आहे। भडंगला एकदम लाल भडक असा कलर आलेला आहे। भडंगमध्ये टाकलेल्या लसणाचा, कढीपत्त्याचा आणि बाकीच्या मसाल्यांचा वास तर एकदम छान असा येतोय। आपण केलेले लसूण भडंग, त्यामुळे लसणाचा एकदम छान वास येतोय आणि भडंग टेस्टला पण एकदम भारी झालेले आहे। तर मंडळी, बघितलं ना भडंग बनवायचं किती सोपं आहे ते। आणि मी या भडंगमध्ये कुठलाही स्पेशल मसाला वापरलेला नाहीये, जे घरात मसाले अवेलेबल होते त्याचपासून मी बनवलेला आहे। भडंग दिसायला एकदम छान असं दिसतोय, एकदम लाल भडक असा कलर आलेला आहे आणि टेस्ट पण एकदम अप्रतिम झालेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी लसूण भडंग बनवू शकता। तर मंडळी, आता आपण या भडंग पासून एक भेळ बनवणार आहोत, ती पण एकदम अप्रतिम होते। चला तर मग भेळ तयार करून घेऊया। आता मंडळी, इथं भडंग भेळ करण्यासाठी मी एका भांड्यामध्ये भडंग घेतोय, 2.5 वाटी घेतलेले भडंग। आता यामध्ये 1 मूठभर बारीक चिरलेला कांदा टाकून घेतोय। कांदा टाकून झाल्यानंतर आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेतो। आता यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतो। जर तुम्हाला वाटलंच तर अजून एक अर्धा लिंबू तुम्ही पिळून घेऊ शकता तुमच्या टेस्टच्या नुसार। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतो। आता हे सगळे पदार्थ चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो चमच्याने। मंडळी, तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो पण टाकून घेऊ शकता। तर मंडळी, आपला भडंग भेळ रेडी झालेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने भडंगची भेळ तयार करू शकता आणि मस्तपैकी एन्जॉय करू शकता। बघितलात ना मंडळी, आधी आपण लसूण भडंग तयार करून घेतला आणि त्याच्यापासून एक भेळ तयार केली। अशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही भेळ करू शकता। आता याच भेळीमध्ये कांदा, मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीरी बरोबर थोडीशी दही जरी टाकून दिली तरी भडंग दही भेळ एकदम भारी होते। दही टाकताना फक्त काय करायचं, थोडंसं चमच्याने फेटून घ्यायचं, म्हणजे फेटल्याने थोडंसं दही क्रीमी बनते आणि एकदम क्रीमी टेस्ट येते त्याला। तर अशा पद्धतीने भडंग पासून वेगवेगळ्या पद्धतीच्या भेळी तुम्ही करू शकता। मंडळी, जाता जाता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका।